या तुम्ही डायरेक्ट महाराष्ट्र. हे बिछड़े हुए मेले में बिछड़े हुए मामा भांजे. ऐसा लग रहा मेले में बिछड़ गए दोनों, अभी मिल रहे. हाँ, कुंभ के मेले में नहीं, महाकुंभ. बापा रे. चलो जमला. गुड मॉर्निंग नाही सगळं झालं. मॉर्निंग गुड मॉर्निंग. बस पहिल्यांदा बघतोय मी इंडियन मॉम कांचनला एवढ्या मोठ्या कढईत काहीतरी बनवताना. पहिल्यांदा बघतोय मी एवढ्या लोकांचे पोहे बनवतोय इंडियन मॉम कांचन. ओ माय गॉड. म्हणजे आम्ही आलो तरी नाही बनले कधी एवढे पोहे. आपल्याला एवढी क्वांटिटी लागत नव्हती नाही. गरम पोहे असतात ना, पोहे गरम बनवत असतात. गरम पोहे समोसे कचोरी. आहे की नाही, ते ब्रँड आहे ताईचंच आहे ते, म्हणून तिकून येते ते. नाही मी काय म्हणते, इतके खरं नसतात बोलत ऑनलाईन. इतकंही खरं नसतात बोलत. चलो ऊपर. चलो ऊपर. इधर टॉयलेट बाथरूम है. वो भी देखना है क्या? चलो ऊपर बच्चों के रूम से. हा मिरर किती मस्त आहे. मी ते रील्स बनवली होती त्या मागे. हे बघ ना किती मोठा मिरर आहे. पुरा माणूस इथे उभाच दिसते. लाइट लगाना पड़ेगा. टॉयलेट बाथरूम रूम. इकडे बाल्कनी आहे ते इथून दिसत असेल. हे आपली रूम नाही, इथे आपण बसतो. हो इकडे क्रिकेट चालू आहे. इथून क्रिकेट दिसते. काय चालू आहे रे? लहान बाळ आलं इथे एक. मुझे कुछ नहीं पता. खाली गेले. चलो अद्विकची स्केटिंग. इथे मस्त मिरर मध्ये रील्स बनवता का आपण? फोटो काढायचा. चल फोटो काढू. जिनके घर में लाइट देखो कैसे करते हैं. जैसे सितारे चमकते वैसे लाइट. डोळे मारत आहे. आकाच्या घरासमोर कुत्री माग सगळे आले की एवढं पुढचं एवढं. मी गेली की एकदम चूप एकदम उभा होते. अरे इतकी खराब. अरे हो आका म्हणते तू आवडली म्हणते त्याला. बरं त्याचं नाव काय? त्याचे नाव काय माहिती? करिश्मा हे ते. तिकडे नाव काय कुत्र्याचे? करिश्मा, रेखान, काय काय नाही, सलमान, शाहरुख असे नाव आहे कुत्र्याचे त्याच्याकडच्या गल्लीतले. म्हटलं शाहरुख खान लागला माग. पण मला असं वाटतं की हे नाव ठेवायला पाहिजे. कुत्रे जैनी त्या बिचाऱ्या ऍक्टर लोकांचा कचरा. मेहनत करून ते समोर गेले. आकाच्या गल्लीतल्या कुत्र्याचे नाव. गल्लीतल्या कुत्र्याचे. हो का? ते पण गल्लीतलंच आहे ते. एकदम उंच आहे माहिती का ते कुत्रा. आणि आलं की एकदम असं पाहते. आलेले आहेत करा. नंबर हा 2-2 घेऊन जा. यांचेच नंबर यायचेच आहे. ईश्वरीला म्हटलं तू जा पुढे. कोणी गेलं तरी चालते. दोघांचे नंबर आहे.
कसं चाललं माहिती का? तिकडे 2च जण आहेत. 2 प्लेटा बरोबर झाल्या तिकडे. 2 अच्छा 2च आहेत ना इकडे ते. हे पाय ना. गुड मॉर्निंग. साखरेचं पोतं. साखरेचं पोतं. नाही जास्त घ्या ना मग आता जास्त बनवून टाकले तर नाही मी देतो त्याला. हे घे रे तुझे पोहे घे पोहे. आणि कांदा हे नाही टाकलं का तिकडे लिंबू नाही टाकलं तुम्हाला लिंबू हा वहिनीचे देतात. मी बाकी आहे, मी बाकी. मी पण बाकी आहे. घे रे बाई पीठ बरं मस्त. हो फक्त तुला काजू कतली नाही पाहिजे ना. हा किती मस्त. काजू कतलीवर निंबू टाकते. लोक हसतील ना बाबा. हा कोणता नवीन आयटम आणलाय लिंबू काजू कतली. लिंबू काजू कतली. बस रे बस रे बस रे. अरे किती लिंबू टाकत आहे ना. थोडस इकडे टाक बरं. स्कूल ऑफ कलर्स. नाही परत याल का तुम्ही. तुला नसते शर्ट पॅन्ट श्रद्धा ये इकडे. शर्ट पॅन्ट आणि लवकर जेवायला ये केळवणसाठी. इतकं वापर नसतात करत आम्हाला सवय नाही. मम्मी तुमच्या लागून घेते चलो बँड पार्टी. बँड पार्टी. पाहा काही विसरलं नाही ना. आता काका तिथून करत पाहू आपण काय. लाल कोट लाल पॅन्ट. हो ना कसे दिसतील काका लाल कोट मध्ये. लाल कोट मध्ये कसे दिसतील इमॅजिन मी पण करत आहे. कोट घ्या लाल कलरचा नाही म्हणते. माझा ब्लॉग लावलेला आहे. मला आवाजच तर आवडत नाही. आवाजच नाही आवडत मला. आता शोभ आता आम्ही चाललो. लवबर्ड्स उडाले ते आहे ना मनसी. हो रविवारी आले चालते. आधीच पाहिजे रविवारी हजर राहा. या 23 ला ऑलरेडी फिक्स आहे ते मानसीकडे. अंबादेवीवाले तिकडे जा. लँडवाले इकडे. सॉरी व्लॉग स्टार्ट करताना बोलणं नाही झालं कारण मी माझ्या कामातच होती. तर आता बोलते. आता सगळेजण गेलेले आहेत आणि मी माझे भांडे वगैरे हे सगळं आटपत आहे. आता क्लिनिंग करत आहे कारण काकू नाही आलेले आहे. तर काकूची तब्येत बरोबर नाही आहे. मला जी हेल्प करते काकू त्यांची तब्येत नाही आहे बरोबर म्हणून मग त्या 3-4 दिवस झाले येत नाही आहेत. तर माझे स्वतःचे कामं मला स्वतःच करावं लागत आहे. घरचे सगळे कामं मला स्वतःच करावं लागत आहे आता कारण माझ्यावरच पडलेलं आहे सगळं. तर हे झालेलं आहे आणि माहीची एक्झाम पण सुरू होते. तर माहीचा आता एक लास्ट पेपर राहिलेला आहे तो 18ला आहे. तर आता सगळे पेपर माहीचे झालेले आहेत आणि माही आता फ्री झालेली आहे. माहीचा आता लास्ट पेपर झाला मॅथ्सचा होता तो आणि आता कम्प्युटरचा राहिलेला आहे IT चा. तर तो आता झाला की मग माही टेन्शन फ्री होणार. आणि कालच मी सगळ्यांना ब्रेकफास्टसाठी बोलवलं होतं. म्हणजे पहिल्यांदा तर मी त्यांना हेच म्हटलं की जेवायला या
पण ते बोलले की नाही जेवायला, कारण वैभवच्या आत्याकडे बोलवलं होतं, कोणीकडे एकीकडे तरी ते जाऊ शकले असते, म्हणून मग मी ब्रेकफास्टला बोलवलं. सकाळी आले ते ब्रेकफास्टसाठी आणि आता इकडनंच ते देवीच्या मंदिरात जातील, अंबादेवीच्या, आणि तिकडनं मग डायरेक्ट परत शॉपिंग करायला जातील. तर असं म्हणून त्यांचं प्लॅनिंग होतं. आणि वैभवच्या सासरकडचे तर पहिल्यांदाच येत होते ना घरी, म्हणून मग थोडं हे होतं की सकाळी उठणं आणि सगळ्या गोष्टी आटोपणं, कारण काकू येणार नव्हत्या, म्हणून मग सगळी क्लिनिंग हे ते सगळं आटोपलं आणि मग माझ्या कामाला लागले. ब्रेकफास्ट तरी लेटच झाला, तर मग आता इथे माझे कामं आटोपलेले आहेत आणि मी आता क्लिनिंग पण केलेली आहे ते गेल्यानंतर सगळे. तर आता चला मग इथे ज्या ब्लॉगला थांबवते. हा छोटासा ब्लॉग झाला, पण होप तुम्ही समजून घ्याल आणि लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. चला मग भेटते नवीन छानशा ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल, बाय.